अवकाळीचं थैमान सुरू आहे तर जालना जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट समोर येते। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता जाणवतेय। कडवची गावातील शेतकरी पाण्याअभावी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवताना दिसतायत। पाण्याअभावी कडवची गावातील अनेक शेतकरी आता हतबल झालेले दिसतायत। थेट जाऊयात जालन्यात, आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे अधिकची माहिती देत आहेत, पाहूयात। जालना जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या सुरुवातीला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत। जालन्यातील कडवंची भागातील शेतकरी आता पाण्याअभावी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड फिरू लागलेले आहे। खरं तर मी सध्या कडवंची या ठिकाणी आहे। जालना जिल्ह्यात कडवंची म्हणजे द्राक्षाची पंढरी म्हणून या कडवंची गावाची ओळख आहे आणि आता पाण्याअभावी अनेक शेतकरी आपल्या द्राक्ष बागांवर जी आहे ती कुऱ्हाड फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जिथं आम्हाला 500-600 मिलीमीटर पावसाची गरज राहते, 200-250 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळं विहिरीला पाणी आले नाही। त्याच्यामुळे आता द्राक्षाला पर्याय राहिला नाही। आम्ही माल जोपर्यंत होते थोडेफार तोपर्यंत टँकरनं पाणी वगैरे टाकून जगवले। आता पाणी नाही, त्यामुळे आता त्याच्यावर काळी द्राक्षाची काळी तयार होऊ शकत नाही, त्यावेळेला तोडल्याशिवाय पर्याय नाही। आता 4 एकर शेतीवर जे द्राक्ष बागांवर जे कुऱ्हाड चालवलेली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, कडवंची, जालना।